आता काल पण आज का काल पण त्या अजितदादांचं आहे, मी कोणाच्याही मुलाबाळांवरती बोलत नाही कधी, मी नाही बोलत तरी त्यांच्या मुलाबाळांवर, पण आपल्यावरती कशी टीका करतात. आता जर का हा आपला मंत्री असता तर भाजपने काय फेवरेट केलं असतं. आता तुम्ही ज्याचं नाव घेतलं त्याच्यावरती आरोप केले तर मी काढला ना मंत्रिपदावरून. ज्यांच्यावरती आरोप झाले त्यांच्यावरती पहिले दोन मंत्र्यांना तर मी काढून टाकले होते. आणि म्हणून मी म्हटलं की कारभार कशाला म्हणतात की एका आरोप झाल्यानंतर त्याला पहिले पदावर खाली देस, त्याची निष्पक्षपातीपणे चौकशी कर, दोषी असेल तर शिक्षा कर, निर्दोष असेल तर पुन्हा आपण तिकडे. कोण म्हणते तुम्हाला, कोण तुम्हाला आढळलंय. पण आता जे त्यांचं चाललेलं आहे, एक गेल्या आठवड्यात अमित शहा येऊन गेले, त्यांनी काय म्हटलं माहिती ना तुम्हाला, 2029 साली भाजपला कुबड्यांची गरज लागणार नाही. म्हणजे आता हे लिंडे आणि पवार हे दोन कुबड्या आहेत, दोन कुबड्या आहेत. आता कुबड्या फेकण्याची ताकद आणि हिंमत मुख्यमंत्र्यात आहे. फेकू शकतात अजित पवारला, फेकू शकतात लिंड्याला. तरी 2029 ची तयारी चालली, आरोप झाले तरी काढणार नाहीत, त्यांना क्लीन चिट देतील, पण कुबडीला बदनाम करून ठेवतील. म्हणजे कुबडीला बदनाम करतील आणि 29 साली कुबड्या फेकून देतील. आता बसा असेल बोलणं. पण हे ठीक आहे, त्यांचं राजकारण त्यांच्याकडे. मी जे काय सांगतोय ते करण्याची हिंमत तुमच्यात आहे का. असेल तर हो सांगा, नाही तर नाही सांगा. कारण केशवरावांचा मतदारसंघ आहे. हिंमत हाणणार असेल तर मग मला काही बोलायची गरज नाही. मग मी एक तुम्हाला सांगतो, आता तर निवडणूक तशी नाही, पण आता नगर परिषदा, पंचायत, महापालिका, पालिका, मग पुढे नंतर सगळ्या गोष्टी येतील. मोदीजींनी एक गोष्ट केली होती, आठवते का तुम्हाला, नोटबंदी. किती लोकांना त्रास झाला होता, झाला ना. म्हणजे पंतप्रधान एका रात्रीत नोटबंदी करू शकतात, तर माझा शेतकरी दादा मतबंदी करू शकतो की नाही. जर मंत्री संत्री वाजंत्री घेऊन तुमच्या गावात आले, मत द्या, मत द्या, मत द्या, त्यांना ठणठणीत सांगायचं ठामपणाने, जोपर्यंत कर्जमुक्ती नाही तोपर्यंत महायुतीला मतदान नाही. जोपर्यंत हेक्टरी 50,000 मिळत नाही तोपर्यंत महायुतीला, वाहून गेलेल्या जनावरांची नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत, सडून गेलेल्या जमिनीचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत, विम्याचे पैसे मिळत नाही तोपर्यंत नुसतं बोलणार ते करणार. हा खरा असूड आहे. हा असूड तुमच्या हातात आहे, माझ्या हातात नाही, तुमच्या हातात असूड आहे. हा असूड नुसता फोटो पुरता नाहीये. आणि तुमच्या हातामध्ये शस्त्र आहे, ते तुम्ही वापरत नाही. ते शस्त्र तुम्हाला काय, त्याची ताकद हे तुम्हाला सांगायची मी आलेलं आहे. ही ताकद आहे, आणि ही जर का तुम्ही दाखवली तर सरकार कोणतेही असो तुमच्यासोबत गुडघे टेकल्याशिवाय राहणार नाही. आणि मी तुमच्या बिडात काय मागायला आलो, काही नाही. तुम्ही जे दादा म्हणालात ना, तुमचा हात माझ्या पाठीवर आहे, बस. ती जी एक कविता आहे, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, मी लढायचं काम करेल. तुमचा पाठीवरचा हात तुम्ही घेऊन मी त्या हाताच्या जोरावरती लढायला उभा आहे. आणि तुमचे आशीर्वाद घेऊन तुम्हाला न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, एवढाच एक विश्वास देतो.